मंडळी नमस्कार। सध्या झेंडू लागवड शेती ही फायदेशीर व परवडणारी शेती ठरू लागली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी झेंडू फूल शेतीकडे वळत आहेत। भारतामधील झेंडू उत्पादनामध्ये अग्रेसर असणारी कंपनी क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन लिमिटेड इंडस सीड्स आज या कंपनीचा पिवळ्या रंगाच्या झेंडूचे नवीन वाण नुकतेच बाजारात आले असून ऋतू गोल्डचे शेतकऱ्याकडे प्लॉट उभे राहिले आणि त्या प्लॉटमध्ये शेतकऱ्यांनी भरघोस असे उत्पादन घेऊन एक किमया करून दाखवली आहे। शेतकरी अमोल काळे राहणार सालसे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर यांनी माळरानावर शेती फुलवली असून यामध्ये अगोदर 30 गुंठे जमिनीमध्ये कलिंगडचे वाण विठोबा लागवड केली। सप्टेंबर 2025 मध्ये चांगल्या प्रतीचे माल 15 टन मिळाला। त्यांना बाजारभाव 19 रुपये प्रति किलो असे विठोबा या कलिंगड वाणापासून उत्पादन मिळाले। त्यानंतर जुन्या मल्चिंग पेपरवर नोव्हेंबर 2025 मध्ये इंडस सीड्स या कंपनीचा पिवळ्या रंगाचा झेंडू ऋतू गोल्ड हा वाण लागवड केली। थंडीचे दिवस होते, अशा वातावरणामध्ये पण शेतकऱ्यांचा झेंडू वेळेत चालू झाला आणि त्या झेंडूपासून त्यांना 3 किलोमीटर झाड उत्पादन मिळाले। झेंडू पासून त्यांना सरासरी बाजारभाव 40 ते 50 रुपया दरम्यान मिळाला। त्यांना 30 गुंठे झेंडू ऋतू गोल्ड मधून जवळपास 2.5 ते 3 लाख रुपये मिळाले। असे 30 गुंठ्यामध्ये कलिंगड व झेंडूचे 5 लाख रुपये पर्यंत उत्पादन त्यांना मिळाले। यामुळे शेतकरी खूप समाधानी आहेत। जमीन एकदम मध्यम व हलकी मैदानावरची होती। फूल व कलिंगड उत्पादक शेतकरी म्हणून त्या परिसरामध्ये अमोल काळे यांनी चांगलाच नावलौकिक मिळवला आहे। शेतकऱ्यांसोबत इंडस सीड्स हे झेंडू उत्पादनामध्ये चांगले काम करत असून झेंडू म्हटलं की इंडस सीड्स हे नाव शेतकऱ्याच्या तोंडासमोर येत असून इंडस सीड्स ही शेतकऱ्यांसोबत कनेक्ट राहून प्रत्येक भागामध्ये शेतकऱ्यांना चांगले उत्पादन येण्यासारख्या व्हरायट्या व वाण देऊन शेतकऱ्याचे भरघोस असे उत्पादन वाढवत यामुळे शेतकरी राजा समाधानी होत आहे। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी नामदेव केंद्रे क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन लिमिटेड इंडस सीड्स या कंपनीचा प्रतिनिधी। तर आज आपण करमाळा तालुक्यामध्ये एक प्रगतिशील शेतकरी झेंडू उत्पादक या शेतकऱ्यासोबत आपण संवाद साधणार आहेत। तर क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन इंडस सीड्स या कंपनीचा नवीन वाण जे लॉन्च झालेला आहे ऋतू गोल्ड नावाचा वाण इथं शेतकऱ्यांनी माळरानामध्ये लागवड केलेली आहे। तर या वाणाबद्दल आपण शेतकऱ्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊ। तर सोबत आपल्यासोबत प्रत्यक्ष शेतकरी बांधव आहेत। नमस्कार दादा। दादा तुमचं पूर्ण नाव सांगा। अमोल बबन काळे, अमोल बबन सालसे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर। तर येथील रहिवासी असून तर या दादांना पहिलं या शेतामध्ये तुमच्या 30 गुंठे क्षेत्रामध्ये पहिलं कुठलं पीक लावलं होतं? कलिंगड विठोबा नावाचं कलिंगड लावलं होतं। त्यांना त्या विठोबा नावाच्या कलिंगड मधून फार चांगल्या पद्धतीनं उत्पादन मिळालं। एकदम पावसाच्या दिवसामध्ये ते कलिंगड विक्रीस गेलं। त्यांना 30 गुंठ्यामध्ये पण कलिंगडचं उत्पादन किती माल निघाला? अतिवृष्टी असून सुद्धा 15 टनाचा माल मिळाला। 15 टन चांगला माल गेला विठोबाचा। 19 रुपये दर मिळाला। 19 रुपये दर भेटला। आणि त्यानंतर इंडस सीड्सचं नवीन जे झेंडू पिवळ्या रंगाचा झेंडू, तर हा पिवळ्या रंगाचा झेंडू जे लॉन्च झालेला आहे ऋतू गोल्ड या वाणाची इथं रोपाची 4000 रोपाची लागवड केलेली आहे। तर 4000 रोपापासून या प्लॉट मध्ये 5 तोडे आतापर्यंत झालेले आहेत। तर या रोपाची लागवड तुम्ही कधी केली? 20 नोव्हेंबर 2025 रोजी लागवड केली, बरोबर आहे। तर आतापर्यंत तुमचे 5 तोडे झाले। तर 5 तोडे मध्ये आतापर्यंत तुम्हाला किती किलो प्रति झाड म्हणजे माल निघाला असेल? आतापर्यंत 4 तोड्याला 400 कॅरेट गेला। 400 कॅरेट म्हणजे आता परत तुमचे 200 कॅरेट म्हणजे 600 कॅरेट तोडा चालूच आहे। तर सर्वसाधारण प्रति झाड तुम्हाला किती किलो पर्यंत आवरेज जाईल? 3 किलो पर्यंत। तर ऋतू गोल्ड हा वाण असा आहे की प्रति झाड 3 किलो पेक्षाही उत्पादन देण्याची क्षमता या ऋतू गोल्ड मध्ये आहे। तर येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांनी सर्व ऋतूमध्ये उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या सर्व ऋतूमध्ये चालणारा वाण म्हणजे ऋतू गोल्ड आहे। या वाणाची शेतकऱ्यांनी अवश्य लागवड करावी। तर हे शेतकरी मित्र इथलं रान बघू शकतात,
पूर्ण पद्धतीनं माळरान आहे. या माळरानामध्ये झेंडूची शेती फुलवणारे अमोलदादा आपल्या सोबत आहेत. अमोलदादांना प्रत्यक्ष आपल्याला मुलाखत दिलेली आहे की हा ऋतू गोल्ड सर्व ऋतूमध्ये तर येतोयच, परंतु या माळरानामध्ये पण शेतकऱ्याला भरमसाठ असं उत्पादन देणारा वाण म्हणजे ऋतू गोल्ड आहे. याचा कॉम्पॅक्टनेस पण बघू शकतात. असं फुल किती जरी दाबलं तर या पोझिशन मध्ये फुल येऊन बसतंय. आणि याला बाजारात जर आपण बघितलं मार्केट, तर बाजारामध्ये पण यांना 2 ते 3 रुपये दर जास्त भेटतात. काय बरोबर आहे का? 55 रुपये, 45 रुपये, 50 रुपये आजपर्यंतचा दर मिळाला. तर आतापर्यंतचा जर शेतकऱ्याचा दर बघितला तर 45 रुपये, 55 रुपये, 50 रुपये अशा पद्धतीने दर भेटलेला आहेत. जर आपण कॅरेटचं माझं आजपर्यंत 1.5 लाख रुपये जमा झाले. तर 30 गुंठ्यामध्ये आतापर्यंत 1.5 लाख झालेत. म्हणजे आता ह्या तोड्याला तुमचे 50,000 रुपये होतील. म्हणजे 2 लाख रुपये आतापर्यंत झालेत. अजूनही ह्यामध्ये 3 ते 4 तोडे चांगल्या पद्धतीने होतील. म्हणजे या ऋतू गोल्ड वाहनापासून त्यांना 3-3.5 किलो पेक्षाही उत्पादन प्रति झाड यापेक्षाही जास्त मिळेल. तर खूप शेतकरी दादा समाधान आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये सर्व ऋतूमध्ये लावायचं असेल तर पिवळ्या रंगाचा झेंडू ऋतू गोल्ड अवश्य लागवड करा. तर शेतकरी मित्र हो, पाहू शकतात हे ऋतू गोल्ड वाण एकदम जबरदस्त कॉम्पॅक्टनेस असणारा झेंडू आहे. आणि याचं पूर्णपणे म्हणजे फुलल्याला म्हणजे बॉल चेंडू टाइप मध्ये असा झेंडू आहे. तर शेतकरी मित्र हे अवश्य एकदा याची लागवड करा. तर आपण शेतकरी दादाशी आपण संवाद साधू. अजून काही त्यांचे प्रश्न असतील तर. रोप मला ओंकार नर्सरी साडे इथून मागवली. तर यांना नेहमी सहकार्य करणारे आपले सावंत साहेब त्यांचं सहकार्य यांना भरपूर असते. शेड्यूल नुसारच मी केलं सगळं हे. आणि ह्याला काय रोगाला जास्त बळी पडत नाहीये. रोगाला बळी पडत नाही. रोगाला बळी पडत नाही. कमी फवारणीत हे चांगलं येते. चांगला वाण. सर्वसाधारण मॅनेजमेंट आणि थंडीमध्ये एवढं यायचं म्हणजे सोपं नाही. बर. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी सर्व काही केलं आजपर्यंत. सर्वसाधारण मॅनेजमेंट मध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्लॉट. ठीक आहे, धन्यवाद दादा इंडस्ट्रीला तुमची मुलाखत दिल्याबद्दल.